फुल तुळशी फुल फुल रबाऊ झेंडू फुल तुळशी फुल फुल व बनाबाई रंगूल देव बोलणार बोलणार बोल व बनाबाई. धनी मुलूकवर जात असताना राणीने कडकडून मिठी मारली आणि धनीला मिठी मारून म्हणायला लागला म्हणे जिकडे धनी तिकडे राणी घर दिसतील केरसवाणी. अरे मला सोडून जास नको पुन्हा मुख हरता मानी भूक पळा. अरे मै कोण हातो राणी म्हणे बोलणार गणी नाही माझ्या राजांनो खराच पतीवर जर ज्या बाईचा जीवन असतो तिला पतीशिवाय कधी अन्न गोड लागत नाही पती घात गिरत नाही. पण काय सांगावा पतीची सेवा भाऊ पतिव्रतालाच कळते भलत्याला कळणार नाही. पतीचा मुख पाहिल्याशिवाय तिला आनंद होत नाही. म्हणून ती पतीची सेवा कशी करत धनीला जात असताना काय म्हणत ये धनी रात्रंदिवस धनी तुनी मूर्ती ध्यानात धनी मूर्ती ध्यानात उठता बसता येईल मला पतीचा ध्यान मला पतीचा ध्यान. रात्रंदिवस धनी तुनी मूर्ती ध्यानात धनी मूर्ती ध्यानात येता दादा येईल मला पतीच्या ध्यान मला पतीच्या ध्यान. असे शोक करणारी स्त्री कोण आहे भाऊ. होऊन गेली शिवरायाची माता ती जिजाई आहे. जिजा मातीचा पतीवर प्रेम होता म्हणूनच पतीमुळे जो शिवराय जन्माला आला तो शिवाजी राजाने आपल्या भारत देशाला जिंकून घेतला आणि आज हल्ली शिवाजी राजाचा राज्य आतापर्यंत टिकून राहिला. शिवाजी राजा सारखा कौतुक करणारा राजा कोणी नाही. म्हणून आज जो दिवस आयाच्या दावाला येतो तो शिवरायाची जिजामात्याचा जयंतीचा दिवस आहे. जिजामाते सारखी पतिव्रता सांगा माझ्या कानीर लडक्या भागायाचा मृत्यू झाला गुरुवारचा दिवस तिला सापडला आणि भागायाचा 10 किल्ल्याची जागरण आहे. सत्य जिजामाताचा आज पहा पुण्यतिथी आणि त्याच टायमाला आपल्या याने जागरण वनीर अधिक्रम योगाली कानीर लडक्या ज्याचा आईबाप पुण्यवान त्याचा मुलगाच करतो दान भलता करणार नाही. जिजामाताच पुण्यवान होती म्हणून शिवरायाने एवढा कौतुक करार करार म्हणून आणि शिवरायासारखा हा रंगुलदेव होता. जसा राजा शिवाजी आपल्या भारतात होऊन गेला तशा देव दिकात पहा रंगुलदेव सारखा देव कुठं नाही. पण रंगुलदेवाचा गुण कुणाला आठवत आहे. अरे मेलेल्या माणसाचा प्राण परत आणणारा रंगुलदेव अशा गुणाचा गुण रंगल्या बोल माना रंगुल देव रे देव रे देवर माना राजा बोल माना रंगुल देव रे देव रे देवर माना राजा चाल जाऊ स्वर्गा मधी मधी माना राजा चौथवाईला दशरथी बया बया लग्नाचा जोडा साखरचा पुडा मला सोडून धनी तुम्ही जाणार माझ्या जीवाला रमणार नाही. मग रंगुलदेव तिला अक्कल सांगतो जोपर्यंत दिवाची ज्योत चालते तोपर्यंत मनुष्याचं आयुष्य टिकत
भाऊ बोला. जर आपल्याला प्रवासला जायचा असेल 12 रोज जर राहायचा असेल तर पत्नीने कमीत कमी घर पंचारती लावावी. बरोबर. पंचारतीची ज्योतवर ध्यान द्यावा. जर दीपक जळत राहिला तो माणूसही घंटळत राहतो ते निपालला धक्का होणार नाही क्रमाचे खुनार. म्हणून माझ्या माय बापांना आपल्या हिंदू धर्मामध्ये देवदीप करताना आपण सुद्धा बाहेर गाव जातो. आता या ठिकाणी कोणी मुधानी असेल कोणी पावकर असेल ज्या धार्मिक माणसा त्यांना हा नियम माहित राहतो. बरोबर. जर त्या देवाच्या कार्यात गेला तर घरात त्यांच्या माया बहिणी पती पत्नी आई वडील कोणीतरी असतात आणि घरात सुद्धा त्या दीपक लावून रोज सेवा करतात. आपला पती जर बाहेर गाव गेला तर पत्नीचा कर्तव्य एवढाच राहतो घर दिवा लावावा सेवा दिवाणी करावं अशी आपला पतीचा औषण वाढतो बया. काय काय त्या मग अशा बी राहत्या कावड्या तू जा ना तंग कोण दिवा लावत बस कोण सेवा करत बस गाळ्या बी देवाला सुखत्या नाही. मग अशा बी काही बाया राहत्या भाऊ बोला. काय सांगावा रंगुल देव त्या आईला बाईला सांगून सवरून आणि निघत असताना घराचा दर्शन केलं. उमरट वारल्याशिवाय तो बाहेरच पडत नाही आणि आपी तेवढी व्यापाला अकल नाही. उमरटला पायलाय निघे जो पण पाय पड आणि शपथ भारी भारी आपली बुद्धी कमी देवा. पण माझ्या राजांनो लक्षात ठेवा कुठेही प्रवासला जात असताना घरात देव असतील त्यांचा दर्शन करावा आई वडिलांचा दर्शन घ्यावा. घराचा मंदिरचा उमरटचा भरल्याशिवाय पाऊल काढवा रंगुल देवानी पहा देवाचा दर्शन केला पत्नीचा दर्शन केला घराचा दर्शन केला आणि आपल्याला तर बायकोनी पाय पडायला लाजे भाऊ तेवढा सांगा ती असो त्या बायकाची पाय पडतात मग कोण भेटर भेटर सांग क्रमांक कुणाला. अरे बायको तीच आपली लक्ष्मी राहती. बायको तर चांगली नसती तापू जख मारायला गोळा खाली भाऊ बायका बी आपला काही उठा रेटा सांभाळत्या तर आपल्याला मुलूक दिसर भाऊ आणि पती जेवढा पुण्य ना कर्म करतो तेवढा पत्नीला निम हिस्सा मिळर म्हणून त्या रंगुल देवानी सांगितलं की आपल्या घरामध्ये रण खांब आहे त्याला मी अग्नी बांधला होता आणि त्या रण खांबाला दुधाची धार चालू कर. जोपर्यंत माझं आयुष्य आहे तो दुधाची धार चालेल. पण जर माझ्या जीवाला जास्त कमी झाला तर रंगतनी धार येईल देव बोलर देवा बोलर मनाला घ्या तू मनाला जरा तू खुना सांगर मनाला जरा तू. सत्य रंगुल देव होता अग्नी बांध लावताच पहा त्या रणखामाला दुधाची धार चालू केली. जर माझ्या जीवाला जास्त कमी झाला की दुधाची धार बंद होईल तिथं रक्ताची धार चालू होईल. रक्ताची धार चालू होईल का समजा कंपाळाचा कुपुसाना तुम्ही बापली घर निघी जाजो अच्छा मला रुगल्या बोलावा
जाऊ सीता आईला सांग आणि आई कुकू तू निघी जाशी तर मग लाईच राव मग तो सांग अव कुकूच करा येऊ ना कुकू जर तू रोज रोज टाळास नाही ना तर मला काहीच होणार नाही भाऊ आवडा जाती गरबी जाईनी शिकारा ना तरी कोणाला पठार नाही सांगू कर माझा कुणाला बोला कुकुमा एवढी शक्ती आहे तर सीता मातानी सुद्धा रामा कुकुमुळे प्रसन्न करा तुम्हाला खोटा वाटेल तर सीता माता ये रजनी आई गाणं लावत बसणे तो माहित ऐका ना सीतानी तोंडी सीता कशी गाणं लाव राम राम करू राम अयोध्या नगरीला राम राम करू राम अयोध्या नगरीला रामने मूर्त मालिकू कोणे डब्यात रामने मूर्त मालिकू कोणे डब्यात कारण रामाची मूर्ती कुकूमध्ये आहे म्हणून तर रामना आयुष्य एवढा वाढत गेला म्हणून तर रामने सीता प्रिय झाली भाऊ आणि आपली बायासाला जशी काढा बारी तुमना कुकू पुसायचा मस्की लाईना 4 रोज निघत नाही राम राम करू राम धुळ्यानी पेटात नदीला वना पुर वाई वनाव कराता पुढे जर सांगायला घ्याव ना तावकडवा पटणार नाही भाऊ म्हणून तेवढाच राहू दे पाणी ना पाऊस डोंगर कशाला गळत आणि पाणी ना पाऊस डोंगर कशाला गळती नदी किनारीला दौरंगना बगळावरी नदी किनारीला दौरंगना बगळा नदी किनारीला दौरंगना बगळा देवदिका मधी राम बोलल्या गळावरी देवदिका मधी राम बोलल्या गळा म्हणून रामाचं नाव आजही आपल्या मुखामध्ये आहे रामाचा नाव जो मनुष्य घेतो त्या आयुष्य वाढत जातो पण एखाद्या आपल्याला कोणी राम राम कर ना आपली मांडू गाय घेतो पण तोंड राम सांगायला एवढी सुधीची बुवळत नाही बरं एवढाच नाही गांगडा भाऊ लाठ पुरावा सांगू माना जोरदार गाडीवाला बिचारा गाडी चालाड मै राजाने गत मांग बसली वाट तरी पक्का देवसा मंदिरा गाडीवाला काय करत मांडू गाव त्याला आठ मै देवला भेटू व तो देव मन मजी विचार कर मग याला कस सांगू देव काय विचार कर अरे तुम्हाला काय मांडू गावस थांब ना थोडास एवढं आयुष्य जाऊ दे पुढली जन्म तुला मांडू गावाना जन्म आजच्या देवाला बोलणार लाडक्या नदीला तर माझ्या राजांनो तुम्हाला हात जोडून सांगतो मांडू गावल्यापेक्षा देवाला कसा नमस्कार करावा देवाला वंदन तोंडाने सांगावा पण मांडू गाऊ नाही जर आपण ह्या माणूस जन्मात मांडू गावली तर पुढला जन्म देव आपल्याला कोणता देतो आता जे ना तुम्ही कुपाट्या सावर जा मान कोंडू गाव भाऊ निळा रंग ना मान लाल रंग ना रंग निळा शेरड्या कशा मांडू तशा जन्म मांगजोर देव तो जन्माना शिवाय नाही म्हणून देवला मांडू गावा नाही बोला म्हणून काय सांगावा अक्कलवान पाटली बाई तुम्ही देखत 2 नवरा करला तिने 6 महिना ये निकड 6 महिना ते निकड तिला तर परदांडा होता पण पुढला कडवा मै सांगेल नाही तिना बी पुढला जन्म 6 महिना मैतर 6 महिना नवरा कड मग तिला पुढला जन्म गांड मेंढळी नाही
वय सौ महिना अंग चालील सौ महिना तंग चालील र चालील बंधू पण तो कडवा मै सांगेल नाही रे नाही जी अशी ढंगडा करत राहते तिला नक्कीच गांड मिळण्याचा जन्म येतो मग ज्याला कळवा ना त्याने या ढंगडा सोडी देवार देवार आणि अशा तो रंगुरवच्या आईला सांगून सवरून आणि घराचा दर्शन केला आणि काच बंदला निघला चाल काच बंदी बंदीर बंदीर मना भाऊ चाल काच बंदी बंदीर बंदीर मना भाऊरी अरे कास बंदला निघणाने इकडं तिकडं बाग बगीच्यावर नजर टाकली झेंडू बाग हेरस नको वय तुळशीना बाग हेरस नको बोला बागला पाही रंगुल देव रड रड भाऊर भाऊर मना घेऊ नि बागला सोडी कशा जाऊ जाऊ रे बोल मनारून देऊनी राणीला पाहून मन बळला नाही पण बागला पाहून मन जळायला लागत आणि रंगुल देव मांग पुढे पाहायला लागत अरे धन देवा धन परमेश्वरा बोला माझ्या अंगणामध्ये आठो झेंडू फुल तुळशी फुल फुल र भाऊ झेंडू फुल तुळशी फुल फुल व बनाबाई रंगुल देव बोलणार बोलणार बोलव मनाबाई आता पुढं कशा जाऊ जाऊ बाई तू एवढ्यात आईला बाई त्याला लावून सांगते म्हणे धनी बोला तुम्ही सुखरूपाने जावा पण सुखरूपाने परत यावा आणि एवढाच आशीर्वाद त्या राणीचा त्याला मिळाला आणि दोन्ही हात जोडून रंगुल देवानी परमेश्वराचा नाव घेतला धरती माताची पाय पडली सूर्यदेवाला नमस्कार केला आणि रंगुल देव होता चाल देव मार्ग राजा रमान रसालना देवनी मार्ग रुमल्या रमान कासबंद सोडला गाया खरला गेला गाया खर सोडला शिव सरदाला गेला सरदा सोडला बोला पुढे लागील साखर वारीव पुढे लागील त्याला पुढे लागील साखर वारीव पुढे लागील देव चालण्या चाल गड्या भावोर अरे साखर बारीला पहा वाघ नडगाच्या लोळणी थापा सर्पाच्या पिळणी डुकर पहा फुगड्या घाल हे कर्मा वनवा ओढत चाल वनवा येळूना जाळूना वनवा सोडव वनवा लागील हारण टेकडी लागील ज्याला लागील हारण टेकडी अरे हरण टेकडीवर जाऊन उभा राहायला नजर लावायला लागेल स्वर्गानी वाट तपास करायला लागेल स्वर्गानी वाट काही सापडायला तयार नाही 12 मिनिट ठाणी वाटवर गेला 12 मिनिट ठाणी वाटवर आता दिवस शीघ्र माघ लवता झाला संध्याकाळचा टाइम झाला त्याला मुक्काम झाला बंधू माझा मुक्कामची वेळ देवा 12 मिनिटावर जाऊन मुकाम पडला आणि रंगून देवला झोप लागत नाही
नाही. अरे कुठं बसवा कुठं नाही. जर एखादा वाघ नडगाई मला खाऊन जाई. देव बघ बोलायला बोलणार भाऊ. हाजीर रे हाजीर हाजीर दीदी. देव बघ बोलण्या बोलणार भाऊ. हाजीर रे हाजीर रे हाजीर दीदी. शेवटी रंगूल देव होता एका कळमाच्या झाडावर चढून बसला. कारण ही काळकीट रात्र आहे. एखादा पशु येईल एखादा प्राणी येईल मला तो गिळून जाईल म्हणून त्या प्राण्याच्या भीतीला पाहून तो रंगूल देव होता कळमाच्या झाडावर बसला. निमरात्रीचा टाइम केला झोप येतो नाही ना भाऊ. परंतु माझ्या राजांनो त्या कळमाच्या झाडावर गुरटी आणि गुरटीन जणलेला होता. आणि त्या पिलान पहा गजबज ऐकत होता. गुरडी गुरडा मांगल देशला पहा चारा पाणी मोती पोवळा घ्यायला गेला. आणि पक्ष्याचा पिल्ला त्या पिंजऱ्यामध्ये खोपामध्ये होता. पक्ष्यांचा आवाज त्या बाळाला लागला. आणि रंगुल देवाचा सासोल पक्ष्याने घेतला. आणि पक्ष्याला वाचा वळली. हे भाऊ काय संकट पडणार तुला ना रे भाऊ. शेवटी रंगूल देवाला वाटला ह्या लहान पिलांना वाचा वळली. काहीतरी देवाची नजर आहे देवाची कृपा आहे म्हणून तो म्हणायला लागला मला दुसरा काही संकट नाही पण मला देव स्वर्गामध्ये जायचा आहे. देव स्वर्गाची वाट मला माहित नाही. सांगा सांगा तुम्ही तुम्ही नार भाऊ. लहान गुरडी गुरडांच्या पक्ष्यांनी भाषण केला. म्हणे भाऊ बोला तुला देव स्वर्गाचा मार्ग माणूस प्राणी कोणी सांगू शकणार नाही. तर तू आता पुढे हरण टेकडी सोडून देव डोंगरी लागेल. देव डोंगरीच्या निम्म रस्त्याला ढवळी हार्नुलीन आहे. हार्नुलीन जवळ जावा. तिच्या डाव्या शिंगातून दुधाची धार आहे आणि त्या दुधाच्या धारवर हराळीचा बेट आहे. ती हराळी खात आहे. त्या हार्नुली बाईला जाईनी वसन घेतो नार भाऊ. परंतु हरणावती जवळ जायला मोठी अवघड वाट आहे. त्या हरणावतीच्या निम्म रस्त्याला कथारीन बाई व थारीन बाई दोन्ही बहिणी तिसनी सावतर बहीण दात निसकी नुसती दात निसकी राहिली नार भाऊ. अरे ती दात निसकीला पाहताच एखादा माणूस जागावर प्राण सोडून दे. इतकी ती कठीण आहे इतकी ती अवघड आहे. पण तिला न बी उठा तिने पायवर डोका ठेवतो नार भाऊ. पक्ष्यांचा आशीर्वाद होता. पक्ष्यांची भाषा कळाली. बाळ होता हे मार्गाला लागला. बंधू चाल र चाल र चाल माना राजा तू येळा मंदिर मंदिर मधी माना राजा तू. येळा मंदिर मंदिर मंदी माना राजा तू. अरे रावण धारी पवन धारी हा बघून काळ काढतो ती बघून याळ टाक भुकता न बोल चाल रंगुल देवर देवर देव माना राजा तू. चाल रंगुल देवर देवर देव माना धनी तू. जाता जाता पहा ढवळे हरनोलन त्याला भेटली.
तवळे हरनोलींना अपघात मागून गेला, पायावर डोका ठेवलं, दसा दसा रडायला लागत. हरणावतीला दया आली, म्हणे भाऊ काय संकट पडलं. ये हरणाबाई देवा सत्य वसनव वसन माने बाई देवा सत्य वसनव वसन माने बाई आजच्या मना रुमला बोल म्हणे बाई अरे अरे हरणावती सांगा, आतापर्यंत माझ्या अंगाला कोणी स्पर्श केला नाही, पण तू माझ्या पायावर डोका राखला. जो चरण आला त्याला मरण देता येत नाही. ये भाऊ सांग तू ना संकट संकट मना बाजार सांग तू ना संकट संकट मना राजार देवा बाळा बोल रे बोल मला राजवादी. रंगून देव म्हणायला लागला, माता पिताचा सत्यवचनाला अगोदर द्यावा. हरणावतीला वाटला काय मागणार आहे, भोळपणामध्ये वचन दिला आणि रंगूल देवनी सांगायला सुरुवात केली, म्हणे हरणाबाई मला दुसरीकडे कुठं नाही, पण देव स्वर्गाची वाट मला सांगून दे, कारण मृत्यू लोकामधून मला स्वर्ग लोकाकडे जायचं आहे आणि स्वर्ग लोक सोडून मला देवाची प्राप्ती करायची आहे. बरोबर. आणि निळसाबाईचा पवन आणू बाई व बाई म्हणे माई हिना पवन आणू बाई व बाई म्हणे आई निळसाबाईचा पवन आणल्याशिवाय आपल्या आईचा पवन परत होणार नाही, असा तो रंगुल देवाने वचन दिला. ये भगवाना देवला विना कर मना धरणी मला मना विनवणार कर मला राजवादी. हरणावतीने त्याला असा वरदान दिला, म्हणे बाळा देव स्वर्गाची वाट तुला दुसरा कोणी सांगणार नाही, तू आता पुढे जावा. कथारीन व थारींनी चौकी आहे, तेवढी चौकी सोडवा. पुढे दात निसकी आहे, ती नुसती दात निसकून राहिली. जर कोणी माणूस प्राणी आला ती पहिलाच भजन करते, परंतु तिला न बिवता तथा ती जाजो आणि मानी शपथ घेजो. हरणानी शपथ घालतात, पिसकी तुला देखील जाईल जाईल मना राधरणी संकट पुन्हा टळी जाईल जाईल मना राधरणी. भाऊ बोला, एवढी हरणावतीने त्याला माहिती सांगितली, मग तो कासाला बिव. मग तुला सांगा दुसरी गोळा खाल्ला घाबरशीच नको, पर्या कतकरी भावा आगड तरी तो आपाप येत सुद्धा नाही, अशा सांगा तर तू बिवणारच नाही. आणि तुला सांगा हो आपल्याला त्या गाळा देता, तू तो येणार नाही मना बंधुरानी. बंधू मला बोल रे बोल मला राजरानी. हरणावतीची शब्दावर विश्वास ठेवला आणि रंगुलदेव होता त्या दातनिष्ठेवर जाऊन उभा राहिला. हरणावतीची शपथ घेतली, दातनिष्की राहिली. भाऊ तिना काहीच चाललेलं नाही. तवती दातनिष्की सांग भाऊ तुला एवढा ज्ञान कोणी रे सांगा. तवती तो सांग आया मला उदार वचन दे, तव तुला सांगू. ये भाऊ गंगा वसनात फसली नाव बाई या दात निसके सांगा तुला जर देव स्वर्गात जायचा असेल तर पुढे सापा सर्पाच्या चौक्या लागत. सापा सर्पाच्या चौक्या सोडून तुला देवाचा मार्ग सापडेल. मग आया साप सर्पाला देखी मला भलता बी व्हाये. मग दात निसके काय सांग भाऊ तुला जर सर्पला बी व्हाये वाना तर श्रीकृष्ण भगवाननी शपथ घेतो. श्रीकृष्णाने शपथ घाली सर्प काही करत नाही नार तशा मानी बसलेले भाऊसाला सांगू हाय निस्ती गोष्ट ऐकानी मांग लागताच नको.
होय. या उदाहरण द्यांच्या हा. जर आपल्याला एखादा सर्प बांधला भेटना तर त्याला दगड उचलापेक्षा दोन्ही हात जोड जा. श्रीकृष्ण भगवाननी शपथ घे जा. अरे वा. तो मुक लावणार नळीनार भाऊ या दिर हो दिर दीदी पण आती कसला कुरुसनाने बिरुसना मग? दगडा गवताला लागी जाजो हा. मग तो बी विचार करी हा. कवडा दगडा हानशी होय. तो एकट्या ऊस कर मग? आपल्या 100 दगडा बाजूला बरोबर. पण हा एकट्या ऊस बाजूला राहतो रातोर बंधू ताच्या देवरूपाची कानी मग एवढा अवघड संकट महिने देव स्वर्गाला जावापेक्षा हा. तो एकच डंका मग आले ते मग? स्वर्गाला जावाला टाइम नाही भाऊ होय. चांगला ध्यान मध्ये ठेवणार भाऊ स्वर्ग फुकट ना नाही नार भाऊ भाऊ बोला. सगळ्या चौक्या रंगुल देवाला माहित पडत चालले पुढं तठून तो पुढे मार्गाला लागला लावत सारपा सर्पाच्या लोळणी दिसल्या लावत. सापा सर्पाच्या पिळणी दिसल्या दिसत. सर्पाच्या चौकी लागल्या लागत. भाऊ होय. विशाल नागाच्या त्याला चौक्या भेटायला लागल्या लागत काय सांगू सत्ती ना गुणर गुणर बंधू काय सब सत्य ना गुणव माई चौकी वासुकी नागाची जवळ गेला वासुकीला हात जोडतो पाया पडतो श्रीकृष्णाची शपथ घेतो तो एवढा मोठा वासुकी नाग त्याला देखील खालमान कर बंधू अरे काय सांगू तुला गुणाची कानी देवा वासुकी नागाला सुद्धा कृष्णाची शपथ वाहिल्यावर त्याला खालं पाहावा लागत एखादा वैरी दुश्मन आपल्या समोर आला आणि त्याला जर आपण भगवंताचा राम राम केला तरी तो माणूस थोडा विचार करतो आणि आपण जर त्याला टिपरा उगाला माणूस सुद्धा आपला विचार करत नाही भाऊ तशा देवना जर विचार करणं हवा तर मुखामध्ये देवाचा नाम घेवणार भाऊ झालं माना रंगुल देव रे देव रे देवर माना राजा तू झालं माना रंगुल देव रे देव रे देवर माना राजा तू जिलक्या भाऊ बोला सगळ्यांनी जी पडात आपी आपी ती स्वर्गाला निघी जाव मग कोणाला ऐकायची मग पट निघी जाव भाऊ आता तो देव स्वर्ग मध्ये जायला लागणार